विकासाची दूरदृष्टी आहे त्या माणसाकडे. आणि भाजपकडे काय पेन घ्यायचं असलं लेकराला तर जीएसटी आहे लागली आहे. जे जे की सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना त्यांच्या हाताला काम भेटलं त्याच्यामुळं बजरंग बाप्पाचं काम चांगलं आहे आणि बजरंग बाप्पा निवडून येऊ शकतील. त्यांचा ऊस नेला तुमचा नाही नेला त्यांचं असं करा ह्या मुलाखतीत विचारा बाप्पाली मला 3 वर्ष झालं आमच्या तांब्याचा ऊस नेलाय का. कोण निवडून येईल लोकसभेला तुम्हाला काय वाटतंय? अहो मोदीच येणार आहेत कशा बदली तुम्ही आजच्या करताय. आहे तो लाभाड माणूस ऊसासाठी सुद्धा राजकारण करते. आमचा एक व्यक्ती केज मधून निवडून आलतो तरी आमच्या गावासाठी त्यांनी राजकारण केलं होतं. म्हणजे आता त्यांचे कारखाने तर तुमचा ऊस नाही का नेला? नाही नेला. नमस्कार, रिअल आम्हाला फॅक्ट गंगा महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहोत की शहरामध्ये लोकसभेचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या होम पेजवर. तर इथलच्या लोकांच्या काय प्रतिक्रिया ते जाणून घेणार आहोत. तर मामा, लोकसभेच्या अनुषंगाने सध्या तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येईल किंवा कोणाचं काम चांगलं आहे? आमच्याकडं बीजेपीच काम चांगलं राहील. बीजेपीचं म्हणजे बीजेपी कडून कोण उभा आहे सध्या आमच्याकडं बीजेपी कडून म्हणजे लोकसभेला पंकजाताई मुंडे उभे आहेत. तुम्हाला काय वाटतं, निवडून येतील का पंकजा मुंडे? 100% निवडून येते. काय नेमकं पंकजा मुंडेचं काही काम? वर्चस्व भाजपकडेच राहणार कधीही. आम्ही मोदी सरकारचे आहोत. आम्हाला पंकजाचा विचार नाही, आम्हाला मोदीचा विचार. मामा, तुम्हाला काय वाटतं, आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत तर तुम्हाला कोणत्या पक्षाचं काम चांगलं वाटतं किंवा कोणत्या उमेदवाराचं? आता बजरंग सोनवणे, पंकजा मुंडे उभा आहेत लोकसभेत. हो, आम्हाला भाजपच चांगलं आहे. मोदीनं रोडचे काम, पुन्हा लोकांच्या पगारी, म्हणजे श्रावणबाळ, पुन्हा शेतकऱ्याला पगारी चालू केलं. त्याच्यामुळं आम्हाला 100% पंकजाताई निवडून येणार, मत त्या अधिकाने येणार, त्यात काही शंका नाही. आता जर बजरंग सोनवणे तर प्रॉपर केजचे आहेत, तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? किंवा आहे तो लाभाड माणूस. कामं केलेत का काय त्यांनी? काम काय काम केलं ऊसासाठी सुद्धा राजकारण करते. आमचा एक व्यक्ती केज मधून निवडून आलतो तरी आमच्या गावासाठी त्यांनी राजकारण केलं होतं. म्हणजे आता त्यांचे कारखाने तर तुमचा ऊस नाही का नेला? नाही नेला. आम्हाला गंगा माऊलीनं ऊस नेला, पण येडेश्वरीनं ऊस नेला नाही. गंगा माऊलीच्या स्पर्धेमध्ये त्यांनी यावर्षी थोडा ऊस नेला समजा. त्यामुळे आम्ही लोकलला महत्व देत नाहीत, आम्ही मोदीला महत्व देतो. तर लोकलला नाही तर मोदीला महत्व देतो असं म्हणते. बजरंग सोनवणे यांच्या कामावरती नाराज आहेत ते. तर बजरंग सोनवणे म्हणले की आम्ही मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त दर सांगतो. बजरंग सोनवणे हे आमचे वर्गमित्र सुद्धा आहेत. आम्हालाही त्यांचा काही तिरस्कार नाही, पण आम्हाला कसं आहे समजा पॅटर्न मोदीचा हवा आहे. शेतकऱ्यांचं हित थोडं तरी जाणल्या जाते. इथून पाठीमागं आमचं कुठल्याही सरकारनं हित जाणलं नव्हतं, पण शेतकऱ्याचं काही ना काही व्यथा मोदी सरकारच्या काळात टिकून राहिल्या समजा. तर बोला. आता शेतमालाला समजा सोयाबीनचे भाव कमी झालेत, यंदा कापसालाही भाव कमी, त्याबद्दल तुमचं काय? आमचं मत आहे की कापसाला भाव कमी कोण म्हणतंय तुम्हाला? उगा एक समजा इतर तुम्हीच जे लोक असतात का आजूबाजूचे, तेच फक्त चितवण्या देतात शेतकऱ्याला की तुमच्या मालाला भाव नाही. 8,000 बी कापूस विकते, 7,000 विकते, 10,000 बी विकते, तुम्ही कसं काय भाव कमी म्हणता? आमची सोयाबीन 52 विकते, 72 विकते, 48 विकते, आम्हाला भरपूर भाव आहे. तुम्ही जे विरोधक लोक असतात का, ते तुम्ही चितवण्या देतात आमचे इतर सामाजिक लोकांना, कुठल्याही समाजातले असले तरी, तो शेतकरी असेल, मजूर असेल, व्यापारी असेल. तर सर्व तर पाहता यांना मोदी सरकारच्या कामावर खुश आहेत, त्याच्यामुळे मोदीला मतदान करणार. तर पंकजा मुंडे यांना मतदान करायचं यांचं मत आहे. मामा, तुम्हाला काय वाटतं, लोकसभेची निवडणूक आहे आता, तुम्हाला काय वाटतं, आता बजरंग बाप्पा सोनवणे आणि पंकजा मुंडे उभा तर कोण निवडून येईल किंवा तुम्हाला कोणत्या पक्षाचं काम चांगलं? आम्हाला पंकजा मुंडेच काम चांगलं होतं. पंकजा मुंडेचं काम का बरं चांगलं? काय एवढं विकास केलाय, काय विशेष काही? गोरगरिबाला शेतकरी विमा फिमा अनुदान हे पंकजा मुंडे आणून देते केंद्रात असल्यावर. पंकजा मुंडेच्या काळामध्ये तुम्हाला भेटले पैसे भेटले आम्हाला. तर आता बजरंग सोनवणे तर होम पेज आहे बजरंग सोनवणे, इथं तुम्हाला बजरंग सोनवणे केसचेच आहेत प्रॉपर, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याचे आहेत पण आम्हाला पंकजा मुंडेची आवड आहे. तुम्हाला काय वाटतं? पंकजा मुंडे. पंकजा मुंडेच तुम्हाला पण काय का? बजरंग सोनवणे, पंकजा मुंडे उभा है चुनाव में, बजरंग बप्पा सोनवणे. तो बजरंग बप्पा सोनवणे क्यों? दूसरा मतलब क्या है? काम करने वाला आदमी है तो बजरंग बप्पा सोनवणे चुन के आएंगे. आपको तुम्हाला काय वाटतं मामा? बाप्पाच निवडून येणार. बजरंग बप्पा सोनवणे त्यांनी काय त्यांचा एखादा विकास काम किंवा काय आता काय वाटतं?
बाप्पांनी नंबर एक काम केलेले त्यामुळे बाप्पालाच निवडून येत असं. तर बजरंग बाप्पा सोनवणे निवडून येतील असं यांचं मत आहे. आणखीन आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. मामा बोलता का? कोण निवडून येईल लोकसभेला तुम्हाला काय वाटतंय? अहो मोदीच येणार आहेत. कशा बदली तुम्ही अचंबा करताय? मोदीच का बरं? मोदीनं सगळं कल्याण केलं की सगळ्या आता लोकांचं. बजरंग सोनवणे उभा आहेत आणि पंकजा मुंडे उभा आहेत भाजपाकडून आणि राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे उभा आहेत. कोण निवडून येईल? सगळी कुणी बी आली तरी काय ना आपल्याला सत्कार सगळा अभिमान आहे आपला. तरी पण काय वाटतं तुम्हाला कोण निवडून म्हणजे तुम्ही कोणत्या कामा कुणाच्या कामा खुश आहात तुम्ही? हे माझं खुश काम आहे तुम्हाला तो पंकजात आहे व. पंकजा वरी पंकजात आहे का वरला राजकारण आणि खालची बाकी सगळी करते ना असं म्हणलंय. पंकजा मुंडे तुम्हाला तुमचं वरली काम पाहिजे राजकारण करणार केंद्रामध्ये. हा आणि खालची जे सगळी करतील पुन्हा तिचा भाऊ पण सब खलास. तुम्ही पंकजा मुंडेच्या कामावर खुश आहात. हो. धन्यवाद. धन्यवाद. तुमचं काम चांगलं आहे. पंकजा मुंडे पंकजा मुंडे आमचं वंदारी पाहुणी आमची पाहुणे काय काम विमा काय केलेत का पाहुणे काम करावं लागते काय काम केलेत का? नाही केली. पंकजाताईने काम नाही काय केले पहिले लय काम केली. म्हणजे पहिले म्हणजे कधी लय 5 वर्षाची आधी. म्हणजे त्या मंत्री काय आपण तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल कोणाचं काम चांगलं आहे? पंकजा मुंडे बजरंग बाप्पा? आम्हाला वाटतं बजरंग बाप्पा निवडून येतील. बजरंग बाप्पा निवडून. बजरंग बाप्पाचं काम चांगलं आहे. काम चांगलं आहे. काय बजरंग बाप्पा आता मला वाटतं त्यांचं एखादं विकास काम सांगते आता केस प्रॉपर्टीच आहे ते तर काही एखादं काम विकास काम सांगते. विकास काम म्हणजे बघायचं गेलं तर बघा त्यांच्या कारखान्यामुळे बरंच जे की सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना त्यांच्या हाताला काम भेटलं त्याच्यामुळं बजरंग बाप्पाचं काम चांगलं आहे आणि बजरंग बाप्पा निवडून येऊ शकतील. तर बजरंग बाप्पांचं ऊसतोड ऊस कारखान्यामुळे आणि त्यांच्या बेरोजगाराच्या हाताला काम भेटलं त्यामुळे बजरंग बाप्पा निवडून. काय सांगा बाबा. तुम्हाला काम कुणाचं एखाद्याने काम केलेलं काय तुम्हाला असेल ना? काम काय केलं माहिती होय ऊसाचा काटा हांगावा एवढा कुणी आणला काटा? बजरंग बाप्पा हांगा काय कुठं उकेल आमची शेतकऱ्याचा काय कसं काय त्यांचं काय आमच्या जवळ काटा आहे काय ते नाही नाही नाही. मग आता तुम्हाला बजरंग बाप्पाचं आता मतदान आलंय कोणाचं काम आवडतं? पंकजा मुंडे उभा आहेत, बजरंग बाप्पा कोणाचं मतदान करणार? पंकजा मुंड्याला. तर बजरंग बाप्पावरती तुम्ही नाखुश आहात. तुमचा ऊस गेला का त्यांच्या कारखान्यात? नाही गेला येतच नाही ते 3 वर्ष. कशामुळं? काय त्यांच्या मनात असेल बाबा. आमच्याकडे नसतं आम्ही काय नॉर्मल शेतकरी आता ती येते मोठमोठाली. तुम्हाला काय वाटतं? मोदी मला मतदान पंकायचं आहे. मोदीमुळे पंकज मोदी मला मोदीनं काय काम केली? ते तर देश चांगला समाधान सुरक्षित आणि हिंदूसाठी त्याचं कर्तव्य आवश्यक आहे. त्यामुळे मोदी. हा. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही कोणत्या बाटुंबा गाव बाटुंबा आमचं. पाठुंबा. तर तुम्हाला कोणाचं काम आवडतं? आता पंकजाताई मुंडे बजरंग बाप्पा उभा आहे. आम्हाला बाप्पाचंच काम करायचं. बाप्पाचं काम करायचं. बाप्पाचं म्हणजे कशामुळे काही एक विकास काम नाही आमचा ऊस नेते नाही इकडे भागात. ऊस नाही. आता हेच बाबा म्हणले की समजा ऊसामध्ये त्यांनी हा म्हणजे वेगळं म्हणजे ते बाप्पाला कोणाची तरी गरज आहे ना. आमचं एकटंच नाही. तसं नाही पण आता पूर्ण बीड जिल्हा म्हटल्यानंतर सगळ्याचीच गरज असते. पूर्ण बीड जिल्ह्याची गरज असते. मग त्यांचा ऊस न्यायला तुमचा नाही न्यायला असं करा ह्या मुलाखतीत विचारा बाप्पाली मला 3 वर्ष झाला आमच्या तांब्याचा ऊस नेलाय का. तर तांब्याचा ऊस न्यायला नाही बाप्पाने. आणि तुमचं गाव कोणतं म्हणले? बाटुंबा. निवडून ये. पक्षी सारखे आहेत. बजरंग बाप्पा लाडके आहेत. आम्ही चेतके आहेत तांबेचे आहेत. बजरंग बाप्पा इथले आहेत. आमचं वय झालंय. आमचं श्रवणबाच्या पगार आहेत. आम्हाला 3 महिने पगार येत नाहीत. सगळे नेत्यांनी याची काळजीपूर्वक याची मुलाखत घ्यावून गोरगरीब पडगाई वाटावं त्यांच्या पाठीशी आम्ही चालतो. तुम्हाला पगार चालू आहे म्हणजे चालू आहे. टाइम आली? अहो 3 महिने येत नाही. 3 आमचे जीव आम्हाला कष्ट होत नाही. बाप्पा लाडके सगळे पण गरगोरचा कोणी विचार केला जात नाही. तर मग तुम्हाला काय वाटतं कोणाचं काम चांगलं आहे? आता समजा तुम्हाला कोण वाटतं पगार? 4 दिवसात जी आमचा कौल देखील रिपोर्ट त्याच्या पाठीमागे चालणार आहेत. तसं नाही आता बरोबर आहे ना? तुम्हाला कोण आता सगळीच नेते जुने आहेत. पण आमच्या करता कोण जुन आहे का? जो नेता काम करील त्याच्या पाठीशी मी चालणार आहेत. तुम्हाला काम कोण करेल असं वाटतं? काम करायचं सगळे हो म्हणतात. आपण कुणाला आम्ही सांगावं बरेचसे निवडून कोण निवडून? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला सगळे लाडको आमचं काम करेल त्याला आम्ही निवडून देऊ. तुम्हाला काम कोण करेल असं वाटतं? आता पंकजा मुंडे की बजरंग बाप्पा एवढं 2 ऑप्शन आहेत. तुम्हाला सांगा तुम्हाला तुमचं काम कोण करेल वाटतं? पंकजा मुंडे करतील की बजरंग बाप्पा? आता आमचं काम कुणीच काम कसा निर्णय आम्ही द्यावा?
पगार होते पहिल्यांदा तुम्हाला त्याचं उत्तर द्या ना, पगार होते तुम्हाला पहिल्यांदा नव्हत्या ना. माझा 3 महिने येते का नाही उत्तर द्या ना तुम्ही. अहो 3 महिने येत नाहीत पण बाकी सगळ्याला पगार येतात गोरगरबला येत नाहीत. हा आम्ही आमचं उत्तर सोडवा लागलो. हा, काम तुम्हाला काय वाटतं मामा काय आमचं मत आहे सर्वांगीण विकासाला. रेल्वेचा विकास, रोडचा विकास, अन्नधान्य सगळे गोष्टीला मोदीने काम केले. आमचं मत मोदीला. त्यामुळे आमचं मत मोदीला. त्यांनी विकास काम केले सगळा विकास केला. मामा तुम्हाला काय वाटतं कोणाचं काम चांगलं आहे? पंकजाताईचं काम चांगलं आहे. ते आता बजरंग बाप्पा आणि पंकजाताई उभे आहेत. बजरंग बाप्पाचं काम एखादं त्यांचं काम समजा विकास काम आता तेच ते प्रॉपर काय वाटतं तुम्हाला त्यांचे विकास काम? विकासाची दूरदृष्टी आहे त्या माणसाकडे. भाजपकडे काय पेन घ्यायचं असलं लेकराला तर जीएसटी आहे लागली आहे. जीएसटी जे लागलेले ह्याला जीएसटी तर आता त्यांनी लावलेले समजा पण आता हे राष्ट्रवादी सरकार आल्यानंतर जीएसटी काढणार असं काही आहे का त्यांच्या जाहीरनामा? नाही, कमी अधिक होईल की पण पेन घ्यायचा असला तर जीएसटी आहे. जीएसटी एक भाग आहे बघा तो आर्थिक तो जो जीएसटीचा पैसा येतो तो देशाच्या विकासासाठीच वापरतात. त्यामुळे जीएसटी तुम्हाला काय वाटतं जीएसटी फायद्याची की तोट्याची? तोट्याची आहे. तोट्याची आहे. आहे ना, शेतकरी आपले हे शाळेतले मुलं हे ते तोट्याची आहे ना ते. तोट्याची म्हणायचं जीएसटी. जीएसटीचा जो समजा जीएसटी वरती जो हे येतो जीएसटीचा तर तो पैसा देशाच्या विकासासाठीच वापरला जातो. त्यामुळं काय विकास काय आहे? पहिलं जी म्हणत होते काळा कायदा रद्द करा तसं काळा कायदा रद्द करू म्हणायची वेळ आली. जीएसटी तुम्हाला हा, जातं GST. काय असं वाटतं? जातं काय? जीएसटी त्यामुळे तुम्हाला भाजप सरकारचा हे आहे. तुम्ही बाहेर इथले बाबा तुम्हाला काय वाटतंय काय लोकसभेचं कोण येईल? काय बजरंग बाप्पा येतात. बजरंग बाप्पाचं काही काम एखादं बजरंग बाप्पाला जर हाक मारली तर पळत तरी येतो. हा, म्हणजे बजरंग तुमच्या- बाप्पा. जवळचं आहे म्हणजे होम पिच वरती आहेत तुमचे. हो. महिला काय वाटतं तुम्हाला कोण त्यामध्ये फरक आहे. लोकसभेच्या अनुषंगाने कोणत्या पक्षाचं काम चांगलं आहे किंवा कोणत्या माणसाचं? पक्ष म्हणून नाही, लोकसभेमध्ये बीड जिल्ह्याचे सर्वसामाजिक प्रश्न मांडणाऱ्या ताकदीचा नेता असावा. मला वाटतं पंकजताई आहेत. पंकजा मुंडे ताकदीचे नेते आहेत असं तुम्हाला वाटतं? तर आता बजरंग बाप्पा सोनवणे का नाही मग काय त्यांचं ते कसं हो, असतं आता तुमचे तुम्ही गेटचेच आहेत. हा, बरोबर आहे, केसेस आहेत, परंतु ती लोकसभा आहे, ती काय झेडपी नाही किंवा ग्रामपंचायत नाही. तिथं त्या लेवलचे प्रश्न मांडता यावेत. आणि दुसरी गोष्ट असं की सरकार जे आता येणार आहे त्या पक्षाचा खासदार जर असेल तर या जिल्ह्याला भांडून निधी आणता येऊ शकतो. आणि ती ताकद त्या पंकजाताईची आहे. ते नरेंद्र मोदींना बोलून भांडून या जिल्ह्यासाठी काही ना काही आणू शकतात. हे पंकजा मुंडेंची लोकसभेमध्ये भांडून निधी आणण्याची ताकद आहे आणि बीड जिल्ह्याचा विकास करू शकतात असं तुमचं म्हणणं आहे. तर पंकजा मुंडेंचे विकास कामं काय सांगू शकताल का तुम्ही? आता निश्चित. ग्रामविकास मंत्री होते त्या पाठीमागे. पंकजा मुंडेंनी महाराष्ट्रामध्ये ग्रामविकास खातं ज्यावेळेस त्यांच्याकडे होतं त्यावेळेस त्यांनी 25-15 नावाचं जे हेड होतं त्या अंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड असा निधी दिलेला आहे. आणि मला वाटतं त्यानंतर हे पूर्ण 5 वर्ष संपलेत, एक रुपया सुद्धा 25-15 मधून या बीड जिल्ह्याला नंतर आलेला नाही. ही ती ताकद आहे. आणि तुम्ही जे आज बघताय ना बीड जिल्ह्यामध्ये 5 प्रकारे नॅशनल हायवे गेलेले, हे सर्व काम पंकजाताईच्या काळामध्येच झालेलं आहे आणि त्यांना ते करून घेतले. काय वाटतं भैया कोण निवडून येईल? मोदी. आता पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे तो पंकजा येणार एक ही नाम फिर भी बदनाम. काय पंकजा मुंडे आहे. हा पंकजा मुंडे. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल आता? बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा सोनवणेच का बरं? ते आता म्हणले होते की लई कामा झाले, काय कामा झाले ही सांगा. बीड जिल्ह्यामध्ये नाही बी म्हणले तर महाराष्ट्रामध्ये सगळे लोक जास्त कारखान्याला जात असन तर बीड जिल्ह्यामधून जाते. ती तुम्ही बघा. ऊसतोड मजुराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा, कामगार बेरोजगारी हा. काम तर काय बीजेपीने केलेले दिसत नाही, फक्त आश्वासन. नाही आता समजा ते आता त्यांनीच म्हटलं हे भेटले होते आपल्याला, ते म्हटले की कुठं हा ते रस्त्याचे काम केले, पीक विम्याचे काम, आता रेल्वेचं रस्त्याचे जो काम होती सरकार करते का, कॉन्ट्रॅक्टदारवर रस्ते नाही. सरकारच निधी देतं ना, कॉन्ट्रॅक्टदार नसते काम करत, सरकारच निधी देतं ना. आता रस्त्याचं जे समजा हाच जो केस ते बीड रस्ता आहे तुम्ही बघितला असेल, अत्यंत खराब रस्ता. आता जर काम झालंय एकदम सुटसुटीत रस्ता आणि रोड असं हाँ। अभी समझो रोडों के काम ऐसे कहा नहीं वाले, ऐसा बताओ कौन सा जिला मेरे को, काम तो करना चाहिए ना रोड का.
रोड का काम करना है मगर अब कांग्रेस के काल में नहीं ना होते थे रोड, ये सब बीजेपी के काल में हो गए. बीजेपी के काल तुम्हाला काय वाटतं मामा? भाजप सरकार येईल. भाजप सरकारच येईल. आता त्यांनी तर जे मुद्दा मांडला त्याच्या व्यतिरिक्तच बोलत होते ते. तुम्हाला काय भाजप सरकार का? भाजप सरकार त्यान झालंय, तहसील झाली, पोलीस स्टेशन झालंय, कोर्ट झालंय. भाजप सरकारच्या भाजप सरकारच्या काळात झालं ना. म्हणजे विकास झालाय म्हणायचं तुमचा भाजप सरकार. त्यामुळे शासकीय एक बी इमारत राहिली नाही, सगळे. टोटल इमारती झाल्या. तुम्हाला काय वाटतं मामा? मला वाटतं माझ्या जीवनाचं कसं होईल, हा? माझ्या जीवनाचं कसं होईल. कोण निवडून तुम्हाला कोण तुमच्या जीवनामध्ये तुमचा विकास? माझ्या जीवनात माझे लेकर नाही, बायको नाही, कुणी माय नाही, बाप नाही. माझ्या जीवनातलं कुणाचं पण नाही. तर उत्पन्न आहे, उत्पन्न मध्ये 0 आणि मला सांभाळायला कोण नाही. मग बघा तुमचं कसं कोण काय ती नियोजन करा. बरं, ठीक आहे. काय वाटतं तुम्हाला? काय नाही, मोदी यावं असं वाटतंय. मोदी 100% मोदी यावं होत या, येईन काय? होतंय हॅट्रिक हाणतंय ते, आणताय काय? हॅट्रिक हाणतंय. पण आता ते व्हायला पाहिजे. येत निवडून येते का बीडचा खासदार येईन का निवडून? हो, शेवटच्या फेरीत पण होण्यापर्यंत येणार. पंकजा मुंडे येतील. शेवटच्या फेरीत पण काम केलेत का त्यांनी काही? आम्ही मोदीला बघून करतो मतदान. मोदीनं काम केलेत का? मग आता बाबा देवाय ना त्यो, देवाय किती देव आहेत. हा, पण काम सांगा एखादं ते समृद्धी महामार्ग केला, समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्ग. आता रेल्वे तर आली पण ह्याच्यापर्यंत, राष्ट्रीय पुढे आली आहे. चांगले मोदीचे कामामुळे मोदी खुश. तर राहिले का कुणी आता बाईट? काय वाटतंय कोण आहे निवडून ये आता? बीड जिल्हा वाचवायचा असन तर बीजेपी नसाय पाहिजे नियम. काय नेमकं बीड जिल्ह्यामध्ये काय वाटोळ काय झालंय? काय कुठं कोण खासदार एकदा तोंड दाखवलं केस मध्ये कोणी? तर तोंड दाखवलं नाही पण विकास झालाय का? काय झालं, कुठं विकास झाला दाखवा ना. आता हे रस्ते हे ते झाले ते काय ह्यांच्या फंडातून आलं का? ते वरून आलं सरकार हमी. आता खासदार म्हणजे केंद्रातच असतो ते त्यांच्या. नाही नाही, ती गव्हर्नमेंट आहे एक नॅशनल हायवे येतो. मग नॅशनल हायवे म्हणजेच खासदारच्या देश वाचवा बीजेपी गाठवाय. आता बघा एकच ताप आहे, वैतागलेली माणसं आहेत सध्या. कशामुळे वैतागलेत माणसं? काय काम नाही काय नाही, दुसरं यायला पाहिजे, नवीन कोणी आलं तर आमचं तरी कल्याण चांगलं होईल जरा. आता केंद्रामध्ये येईन का भाजप सरकार येते का नाही? काय गॅरंटी नाही यंदा आरक्षणामुळे. आरक्षणामुळे काय गॅरंटी नाही. गॅरंटी नाही. आता आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात समजा भाजप सरकार म्हणजे पूर्ण देशामध्ये, तर भाजप सरकार येत नाही म्हणत आरक्षण. काय सध्या गॅरंटी नाही. आता आरक्षण, मराठा आरक्षण